खुलताबाद परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्येच वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। वातावरण गढूळ झालेलं आहे। खुलताबाद परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलंय। सरकारने औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे। SRPF कबरीचं संरक्षण करणार आहे। सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते। खुलताबाद परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। खरं तर खुलताबादमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य असल्याचं तिथल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आणि जर अफजल खानाची कबर ही त्यांच्या वंशजांनी किंवा छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी जर राखून ठेवलेली आहे तर औरंगजेबाची 300 वर्षांनंतर कबर का राखली जात नाही असं देखील खुलताबादमधल्या काही नागरिकांनी देखील म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी असणारी औरंगजेबाची कबर ही उखळून फेका असं जे आहे ते हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आव्हान जे आहे ते करण्यात आलं। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती आता खुलताबाद या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा कबरीपाशी ठेवण्यात आलेला आहे। आणि मी सध्या आता याच औरंगजेबाच्या कबरीपाशी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांकडून जे आहे ते बॅरिकेड लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी आहे ती विचारपूस देखील या ठिकाणी केली जात आहे। आणि याच ठिकाणाहून जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर एकाच व्यक्तीला जाता येईल असं प्रशासनाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हा तो गेट आहे आणि या गेटवरती बघितलं तर एकच व्यक्ती जो आहे तो या गेटमधून समोर जाऊ शकतो असं प्रशासनाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। मात्र आज राज्यभरामध्ये जर पाहायला गेलं तर विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर बजरंग दलाच्या वतीने जे आहे ते आता प्रत्येक जिल्ह्यासमोर जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। त्याच आंदोलनाचे पडसाद जे आहे ते इकडे उमटू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। नुकताच छावा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झाला होता आणि त्या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर हिंदुत्ववादी संघटना ज्या आहे त्या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने क्रूरतेने मारलं होतं। त्यानंतरच अजूनपर्यंत त्यांची कबर जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद या ठिकाणी आहे। ही कबर जी आहे ती उखडून फेकडा असं जे आहे ते पवित्रा जो आहे तो आता हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा राजकीय नेत्यांनी घेतल्याचा पाहायला मिळाला होता। आणि याच कबरीवरून आता संपूर्ण महाराष्ट्रामधील वातावरण जे आहे ते गरम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, खुलताबाद। सध्या राज्यभरामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून जो आहे तो वाद पेटलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी औरंगजेब यांच्या कबरीसमोर असणारे काही व्यावसायिक आहेत। काय सांगाल, एकंदरीत सध्या जर पाहिलं तर औरंगजेबाची कबर उखळून फेकायचं जे आहे हिंदुत्ववादी संघटनेकडून आवाहन करण्यात आलेले आहे। सर, हम वो लोगों को बोलेंगे कि जैसे शिवाजी महाराज ने अफजल खान की खबर और उनके वंश ने 350 साल से संभाल के रखे तो ये भी निशानी बचा के रखना चाहिए, क्योंकि शिवाजी और उनके वंश ने संभाल के रखे तो उनके मानने वालों ने भी औरंगजेब सम्राट की समाधि को बचा के रखना चाहिए। मतलब कभी ये उखाड़ने का बोल रहे हैं और उन्होंने शिवाजी महाराज ने और उनके वंश ने संभाल के रखे तो उनका विरोध कर रहे हैं अपने महाराज का। अनेक राजकारण्यांनी देखील यावरती प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। संजय शिरसाट असतील किंवा इतर नेत्यांनी देखील ही कबर या ठिकाणी नाही पाहिजे असं देखील त्यांच्याकडून मान्यता आहे। संजय सिरसाट तो एक रिक्शा चलाता था, बाड़ा साहब ठाकरे के ऊपर इतना पर आया और उनके बच्चों से गद्दारी करा, उसकी बात का तो कोई वजन ही नहीं सर, महत्व ही नहीं है उसकी बात का। जिन्हें जो पार्टी ने उसको ऊपर लाई उनकी औलाद से उनने ना गद्दारी करा, संजय सिरसाट उसको बोलते। काय वाटतं या ठिकाणची परिस्थिती मागील 4 दिवसापासून वातावरण या ठिकाणचं गरम आहे? वातावरण बस पुलिस बंदोबस्त अच्छा है और मीडिया वाले आ रहे हैं, बाकी के यहाँ तो सब शांति है। यहाँ पर हमारे खुलताबाद के अंदर हिंदू मुस्लिम एकता है और बहुत अच्छा माहौल है हमारा। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते खुलताबादमध्ये हिंदू आणि मुस्लिम ज्यांची आहे ती एकता असल्याचं या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक जे आहे ते सांगताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, खुलताबाद।